लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा छात्रवृत्ती गुंज नावाचा कार्यक्रम शिवाजीनगर पुणे येथे आयोजित केलेला आहे. तर विषय काय झाला आपण बघितलं. विषय काय झाला याच्यामध्ये कलम 144 आणि कलम 37 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 37 आणि CRPC 144 आता नवीन 163 हे कलम चर्चेमध्ये आलं की 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संचारबंदी लागू केली. कलम 144 लावलं, महाराष्ट्र पोलीस कायदा 151 लावलं. तर हे चर्चेचे कलम आहे. तर याचा अर्थ ह्या जे कलम 144 आहे हे कलम काय आहे? तर याच्यामध्ये काय आहे? कलम 144 आणि 163 जे BNSचं आताच 163 तर 4 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. तर हे कलम आपण 15 दिवस 20 दिवस जे सत्ताधारी आहेत, जो सत्ताधाऱ्यांच्या हातातला आसूड आहे ते कलम 144 आहे. तर याच्यामध्ये ते कलम आपण आठवडा 15 दिवस जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत लांबवू शकतो आणि एकत्र येण्यामध्ये याच्यामध्ये बंदी घालवू शकतो. परंतु हा कर्फ्यू नाही. दुसरं कलम की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा 151 म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी या कलमामध्ये 5 पेक्षा जास्त लोक जर एकत्र आली तर त्यांच्यावरती 144 आत्ताच 163 किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा 37 हे कलम लावतात. तर याच्यामध्ये काय शांतता आणि सुव्यवस्था लावायच्या किंवा शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करायच्या नावाखाली या कलमाचा वापर केला जातो. तर असा विषय की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये राजकारण्यांनी किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यामध्ये त्यांनी कलम 144 CRPC आता नवीन भारतीय नागरिक संरक्षण कायद्यामधील 163 म्हणजे BNSS मधील 163 हे कलम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत कलम 37 याचा वापर हे सत्ताधारी लोक एक आसूड या प्रकारे करतात आणि लोकांना एकत्रित येण्यास केवळ हाच कार्यक्रम नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सणासुदीच्या वेळेस किंवा ज्यावेळेस सुव्यवस्था आणि कायदा याच्यामध्ये अडचणी येतात त्यावेळेस हे कलम लागू केले जाते. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.